आणि त्या 100 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेऊया। येरवड्यातील पोलिसांच्या जमिनीच्या लिलावाचा निर्णय दादांनी घेतला होता। मॅडम कमिशनर पुस्तकातून माजी पुणे पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांचं नाव न घेता अजित पवारांवर गंभीर आरोप। देवेंद्र फडणवीस आणि तपास यंत्रणा आता काय कारवाई करणार? मीरा बोरवणकरांच्या आरोपांनंतर संजय राऊतांचा सवाल। तर फडणवीसांनी कुणासोबत सत्ता स्थापन केली याचा विचार करावा, राऊतांचं हे टीकास्त्र आहे। आयपीएस मीरा बोरवणकरांनी लिहिलं ते वास्तव। आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये सत्तेमध्ये बदललेल्या लोकांविषयी उद्रेक। नाना पटोलेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। अजित पवारांनी मीरा बोरवणकरांचे आरोप फेटाळले। जमिनीचा लिलाव करण्यासंदर्भात मंत्र्यांना अधिकार नाहीत। मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच सरकारी जमिनींचा लिलाव होतो। अजित पवारांचं स्पष्टीकरण। फडणवीस आणि भुजबळांची वक्तव्य समाजात फूट पाडणारी आहेत आणि आग लावणारी आहेत। जरांगेंनंतर आता राऊतांचा देखील हा निशाणा। कोण कुणाला उचकवतो यापेक्षा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय व्हावा। मनोज जरांगेंच्या वक्तव्यावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। मी कुणाचं खाल्लं कुणाचं नाही खाल्लं, तुम्हाला काय करायचंय? आधी नेत्यांकडे मोटारही नव्हती, पण आता मोठे बंगले आलेत कसे? जरांगेंचा भुजबळांवर निशाणा। छत्रपती संभाजीनगरच्या आगर सायगाव परिसरात समृद्धी महामार्गावर ट्रक आणि प्रवासी बसचा भीषण अपघात। 12 जणांचा मृत्यू तर 20 ते 22 जण जखमी झाल्याची माहिती। समृद्धीवर रस्त्या शेजारी थांबलेल्या ट्रकला बसनं धडक दिल्यानं अपघात। समृद्धी महामार्गावर आरटीओच्या पथकानं ट्रक थांबवल्याची माहिती। अपघातातील जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू। 9 जिल्ह्यात आरटीओच्या 9 गाड्यांकडून 24 तास गस्तीचं काम। समृद्धीवर आरटीओनं ट्रकला थांबवलं की नाही याबाबत चौकशी सुरू। आरटीओ विभागाची ही माहिती। आरटीओनं पाठलाग केल्यामुळे समृद्धीवर अपघात घडला। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप। तर आरटीओ जबाबदार असल्यास कठोर कारवाई करणार, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून संभाजीनगरातील अपघाताबद्दल शोक व्यक्त। पीएम फंडातून मृतांना 2 लाख आणि जखमींना 50,000च्या मदतीची घोषणा। समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर मुख्यमंत्री शिंदेंकडून शोक व्यक्त। मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा। जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देश। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची घाटी रुग्णालयाला भेट। दानवेंकडून रुग्णांची विचारपूस। दादा भुसेंची घाटी रुग्णालयाला भेट। समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्तांची भेट घेत केली विचारपूस। संदीपान भुमरे, अतुल सावे यांनी वैजापूर रुग्णालयाला भेट दिली। वैजापूर आणि घाटीमध्ये दाखल झालेल्या रुग्णांची केली विचारपूस। समृद्धी घाईत बनवून शिंदे फडणवीसांनी श्रेय घेतलं। अपघात प्रकरणी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, राऊतांचा सरकारवर निशाणा। उद्या कोस्टल रोडवर अपघात झाला तर उद्धव ठाकरेंना दोषी ठरवायचं का? बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलेल्या महामार्गाला राऊत शापित कसं काय म्हणतात? नितेश राणेंचा राऊतांवर पलटवार। समृद्धी महामार्गावर अपघात नाही, सरकारनं केलेल्या हत्या आहेत। राज्य सरकारवर हत्येचा गुन्हा दाखल करा। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची राज्य सरकारवर टीका। समृद्धीत भ्रष्टाचार झाला हे कोणी नाकारू शकत नाही। घाईगडबडीत काम झाल्यानं निष्पाप नागरिकांचा बळी गेला। समृद्धीवरील अपघातावरून वडेट्टीवार यांचे सरकारला खडेबोल। समृद्धी महामार्गावर वारंवार होणारे अपघात चिंतेचा विषय। समृद्धी महामार्गावर मृत्यूचा सापळा होत चाललाय। सुप्रिया सुळेंचं समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातावर ट्विट। राष्ट्रीय महामार्गावरून आमदार निलेश लंके आणि खासदार सुजय विखेंमध्ये श्रेयवाद। नगर पाथर्डी रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर विखेंच्या आभाराचेच बॅनर लागले। तर काही लोकांना केवळ जाहिरातबाजी करण्याची सवय आहे, मी काम करणारा व्यक्ती, लंकेंची टीका। 50 लाख खर्चून लंडनला जायची काय गरज होती? व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे इथूनच करार करता आला असता। वाघनकांवरून सुधीर मुनगंटीवारांवर बच्चू कडूंची टीका। राजमल लखीचंद ज्वेलर्स संबंधित 70 मालमत्ता ईडीकडून जप्त। जवळपास 315 कोटी किमतीची मालमत्ता जप्त केल्याची माहिती। फसवणूक प्रकरणात मालमत्ता जप्त। येवल्यातील अंगण गावात अज्ञातांनी मंत्री छगन भुजबळांचा बॅनर फाडला। भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेला बॅनर अज्ञातांनी फाडलेला आहे। पुण्याच्या फुरसुंगी गावात पारंपरिक पद्धतीने बैलपोळा साजरा। बैलाला पाठीवर दादा आणि साहेब एकत्र या असं लिहित शेतकऱ्याची शरद पवार आणि अजितदादांना एकत्र येण्याची साथ। डीआरआयकडून सोन्याची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटचा पर्दाफाश। मुंबईसह नागपूर वाराणसीत कारवाई। 19 कोटींचे 31 किलो सोनं जप्त। 11 जणांना अटक।
मुंबईत बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचं आंदोलन. फोरजेट हाऊसला प्रहारच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं. फोरजेट हाऊसला मंगल हुसेन हाऊस असं नाव देण्याची मागणी. आदिवासी एकता परिषदेनं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखला. वाढवण बंदर रद्द करण्यासह 7 मागण्यांसाठी आदिवासी एकता परिषदेचा रास्ता रोको आंदोलन. बेळगावच्या मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रीय महामार्गावर आदिवासी कोळी समाजाचा रास्ता रोको. आदिवासी कोळी समाजाला सरसकट जातीचे दाखले मिळवण्यासाठी आंदोलन. धाराशिवच्या तुळजाभवानी देवीच्या मंदिरात व्हीआयपी दर्शनाला पास मिळत नसल्यानं गोंधळ. 500 रुपये सशुल्क दर्शन देऊन पास मिळत नाहीये, त्यामुळे गोंधळ झाल्यानं व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात आलं आहे. ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणात समितीकडून चौकशीला सुरुवात. ससूनच्या अधिष्ठातांपासून शिपायांपर्यंत सर्वांची चौकशी होणार. 2022 पासून दाखल कैदी रुग्णांची माहिती सादर करण्याच्या रुग्णालयाला सूचना. पंढरपूर तालुक्यातील करकंब आणि परिसरात पावसाभावी भीषण पाणी टंचाई. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर उजनीचं पाणी कालव्यातून सोडण्याची मागणीसाठी ग्रामस्थांचं आमरण उपोषण. पुण्याच्या इंदापूरमध्ये रस्त्यांच्या कामाबाबत ग्रामसेवकासह अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस. भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश. वर्ध्याच्या देवळीत धनगर जागर यात्रा. आमदार गोपीचंद पडळकर, खासदार रामदास तडस यांनी केलंय मार्गदर्शन. सभेला मोठ्या संख्येनं समाज उपस्थित. धनगर आरक्षणाची अंमलबजावणी झाल्यास राजकारणात मोठी उलथापालथ. बारामती मतदारसंघ धनगरांसाठी पहिल्या क्रमांकाला राखीव होऊ शकतो. गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांना डिवचलं. नालासोपारातल्या मराठी एकता मंडळाच्या अंबेमातेचा जल्लोषात आगमन. सर्व डेकोरेशन पर्यावरणपूरक. पर्यावरण बचाव दिलाय संदेश. पुण्यातील पुरंदरच्या नीरा येथे माता लक्ष्मी मंदिरात घटस्थापना. मंदिरात 9 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन. मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. कोल्हापूरच्या ज्योतिबा डोंगरावर दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी. गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करत ज्योतिबाच्या नावानं चांग भल्याचा गजर. लोणावळ्यातील आई एकविरा देवीच्या घटाची स्थापना करण्यात आलेली आहे. घटस्थापनेनंतर मंदिर भाविकांसाठी आता खुलं करण्यात आलं आहे, तर भाविकांची दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी पाहायला मिळते. नाशिकच्या चांदवडमधील रेणुका माता मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. रंगमहालामधून देवीचा मुकुट आणि दागिन्यांसह पालखी मिरवणूक. मिरवणुकीमध्ये भाविकांची मोठी गर्दी. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी विरारच्या जीवदानी देवीच्या दर्शनाला हजारो भाविकांची गर्दी. भक्तांसाठी मंदिर संस्थांकडून चोख बंदोबस्त. नाशिकच्या येवल्यात जगदंबा मातेच्या नवरात्र उत्सवाला सुरुवात. रमेश गिरी महाराज यांच्या हस्ते घटस्थापना. जगदंबा मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. पुण्याच्या खेड तालुक्यातील कनेरसर येथील कुलदैवत यमाई देवी मंदिरात घटस्थापना. हेमाडपंथी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी. कोकणात नवरात्रोत्सवाची धूम. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये वाजत गाजत देवीचं आगमन. ढोल ताशांच्या गजरात भाविक दंग. झेंडूंच्या फुलांना भाव नाही. शेतकऱ्यांसह व्यापारी चिंतेत. प्लास्टिकच्या फुलांना नागरिकांची पसंती असल्यामुळे शेतकरी हवालदिल. सोलापूरमध्ये गजारूढ ग्रंथदिंडी सोहळा उत्साहात संपन्न. संत एकनाथ महाराजांच्या जलसमाधीस 425 वर्ष पूर्ण झाल्यानं भगवत ग्रंथाच्या सन्मानासाठी ग्रंथदिंडीचा सोहळा आयोजित करण्यात आला. TV9 मराठीच्या बातमीची प्रशासनाकडून दखल. गोंदियाच्या चिचगड आणि ककोळी रस्त्याच्या कामाला सुरुवात. TV9 मराठीनं बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाकडून कामाला सुरुवात. वाशिममधील इंझोरी येथे कौठळ हा रस्ता पाणंद रस्ता करण्याची मागणी. रस्त्याच्या मागणीसाठी 4 दिवसांपासून ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन.